नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो असं होणार आहे की आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा आता ते स्केच आहे तर ते स्केच घ्यायला आता त्या आर्टिस्टकडे आलेले आहेत आणि आर्टिस्ट त्या मात्र त्या दुकानाला कुलूप असतं। तेव्हा आता ईश्वरी तेथील नंबर घेते आणि त्या नंबरवरून मात्र आता आर्टिस्टला फोन करते। तेव्हा तो आर्टिस्ट म्हणतो की हे बघा, तुमचं जे चित्र आहे तर ते आत्ताच एका बाईला मी ते चित्र दिलेलं आहे। आता हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना तर धक्का बसतोच। आता मात्र ईश्वरी विचारते की ते चित्र कोणत्या बाईला तुम्ही दिलेलं आहे। आता ज्यांनी तुम्हाला हे चित्र काढण्यासाठी सांगितले होते त्या बाईला तुम्ही हे चित्र दिले का, असे मात्र आता ईश्वरी विचारते। तेव्हा मात्र आता तो स्केच आर्टिस्ट नाही असं म्हणतो। वेगळीच अशी म्हणजे बाई होती, ज्या बाईचं मी चित्र काढलं होतं तर तीच बाई चित्र न्यायला आली होती, हे मात्र तो आर्टिस्ट सांगतो। त्यावरती मात्र आता ईश्वरी विचारते की नक्की तुम्ही त्यांना चित्र का दिलं। तेव्हा त्या बाईने मात्र काही पैसे देऊ केले आणि माझ्याशी ती खोटं बोलली आणि त्या बदल्यात मात्र तिने मला धमकावले सुद्धा आणि मला पैसे सुद्धा देऊ केले। त्यामुळे मॅडम मी खरंच खूप घाबरलो होतो। आणि आता ईश्वरी विचारते की तुम्ही त्या बाईला ओळखू शकताल का। आणि हे बघा, ते चित्र आहे तर ते चित्र पुन्हा एकदा काढा आणि ते चित्र पुन्हा एकदा काढून आम्हाला प्लीज आमच्या घरी घेऊन या। आता स्केच आर्टिस्ट म्हणतो की बरं ठीक आहे, ते चित्र मी तुम्हाला पुन्हा काढून देतो आणि त्याचा वेगळा चार्ज असेल। ईश्वरी म्हणते की तुम्ही पैशाची काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला ते चित्र भेटेलच। आता अर्णवला खूप टेन्शन येतं, नक्की माझ्या आईला आणि वडिलांना फसवणारी ती बाई कोण होती। माझ्या वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी ती जी काही बाई होती, म्हणजे तुझ्या आईला फसवणारी, हे मला अगदी आता माहिती करावेच लागेल, कारण काही झाले तरी शेवटी आता हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। ईश्वरी म्हणते की आता अर्णव सर, तुमच्यापेक्षा मला जास्त त्या बाईला भेटणं खूप गरजेचं आहे आणि त्या बाईबद्दल माहिती करून घेणे, कारण त्या बाईमुळे माझं आणि माझ्या आईचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। कारण जेव्हा मी तुम्हाला पुरावा देणार नाही तर तोपर्यंत तुम्ही माझ्याशी कोणतेही हक्क नाही ठेवणार, हे मला माहिती आहे। त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की चला अर्णव सर, आता घरी जाऊयात, पण त्या अगोदर आपण आता आईला एकदा भेटूयात। म्हणून ते क्लाउड किचन तेथे ते आलेले आहेत आणि आता क्लाउड किचनच्या तेथे आलेले असताना मात्र इकडे वल्लरी मात्र ही त्या रमाकांत जो काही भाऊ आहे उदयकांत, तर त्याला भेटायला मात्र जात असते। आता ईश्वरीला डाऊट येतो की नक्की वल्लरी मामीच अगदी नसतील ना, घाईने ते मात्र चित्र आणायला गेलेले असतील, कारण जेव्हा मी फोनवर बोलत होते तर तेव्हाच त्या माझं बोलणं ऐकत होत्या आणि त्या चित्राबद्दल त्यांना इतका इंटरेस्ट का असेल, कारण त्यांनी मला त्याबद्दल आणखीनच पत्ता विचारलेला आहे। मग नक्की आता हे सगळं करण्यामागे वल्लरी मामी तर नसतील ना। आता मात्र हे सगळं मला अविनाश मामाला विचारावं लागेल, कारण अर्णव सरांना काही माहिती नाही। आता मात्र वल्लरी तिकडे त्या उदयकांतला भेटायला गेलेली आहे, त्याला पैसे लागतात, कारण त्याला पैसे द्यायचे आहे, यासाठी ती पैसे द्यायला जाते। पण आता त्यांची भेट आहे तर तेथे जवळच क्लाउड किचनच्या जवळ झालेली आहे आणि तेथे हा उदयकांत वल्लरीला भेटायला येतो आणि ते पैसे मात्र आता वल्लरी उदयकांतला देत असते। आणि त्या क्षणाला मात्र अर्णव हे सर्व पाहतो। अर्णवला आता उदयकांतला बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण हा तर आपला काका आहे आणि मामी त्याच्यासोबत काय बोलते आणि मामीने मात्र त्याला कोणते असे पैसे देऊ केलेले आहेत, नक्की हा सगळा काय प्रकार आहे, हे बघून अर्णवला तर धक्का बसतो। अर्णवला मात्र आता उदयकांतला त्याने घराच्या बाहेर काढून आपल्या आईचं आणि बाबांचं जे घर आहे त्या आपल्या हक्काचं ते घर हिसकावलेलं आहे आणि आता मुंबईवरून तो परत आता इकडे म्हणजे आलेला आहे, तर ते जे घर आहे तर ते इंदोरला असतं आणि आता हा उदयकांत जे सगळं काही आहे ते हिसकावून घेऊन आता अर्णवने परत मिळवलेलं असतं। आणि आता हा उदयकांत येथे काय करतो, इकडे तो कशाला आला असेल, म्हणून अर्णवला खूपच चिड येते आणि अर्णव डायरेक्ट जातो आणि त्याची गचंडी धरतो आणि त्या उदयकांतला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली इकडे येण्याची। आता वल्लरी खूपच घाबरते आणि तेथून पळून जाण्याचा ती प्रयत्न करत असते। आता उदयकांत इतका घाबरतो, अर्णव म्हणतो की हे पग मी तुला पोलिसात देणार आहे। आता पोलिसात म्हटल्यानंतर आता हा उदयकांत इतका घाबरतो
आता मात्र तो वल्लरीचं सत्य बोलून जातो. म्हणजे हे बघ, अरे मी ह्या बाईला म्हणजे तुझ्या मामीला भेटायला आलो होतो आणि ही तीच बाई आहे की अर्णव तुझी वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी. कारण हे बघ, एका बाईले मात्र हिने फसवले होते आणि त्या बाईचा वापर करून मात्र तुझ्या आणि तुझ्या त्या वडिलांचं आणि आईचा संसार ह्या बाईने उद्ध्वस्त केलेला आहे. तू तिला जिला मामी मानतो ना, तर त्या मामीने हे सर्व केलेलं आहे. तर वल्लरी अगदी तेथे थांबत सुद्धा नाही. आता अर्णवला इतका राग येतो कारण आपली मामी इतका मोठा धोका आपल्याला कसा देऊ शकते. आपले जवळचेच व्यक्ती आपल्याला का असे सोडून जातात आणि त्यात म्हणजे आता मामी इतक्या खालच्या थराला जाईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. म्हणून तो घाईने जेव्हा घरी येतो, घरी आल्यानंतर आता अर्णव इतका भयंकर चिडलेला आहे आणि उदयकांतला म्हणतो की मी तुला नाही सोडणार, कारण तुझ्यामुळे आणि ह्या मामीमुळे माझ्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि मी माझ्या ईश्वरीबरोबर आणि तिच्या आईबरोबर जे काही वागतो ना, तर त्याची चूक मला समजली. तेव्हा आता उदयकांत म्हणतो की अरे ही ती ईश्वरीची आई आहे का? ती या बिचारीची काही चूक नव्हती, ती फक्त इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि या सगळ्याचा अगदी कारस्थान करणारी तुझी मामी आहे. कारण तुझ्या मामीचा मात्र आता त्या तुझ्या आईने जो अपमान केलेला होता तर त्याचा बदला तिला घ्यायचा होता. आज मी तुला सगळं काही खरं सांगतो अर्णव, मला माफ कर, कारण मी तुझ्या मामीचं ऐकून खूप मोठी चूक केली, पण आता मी तिला नाही सोडणार. आता ईश्वरीला सुद्धा खूप राग येतो. ईश्वरी म्हणते की मामीवर तर मला अगोदर संशय येत होता, पण आता काही झाले तरी शेवटी मामीला धडा शिकवावा लागेलच. आता हे सगळं काही माहिती झाल्यानंतर अविनाश मामा आता पुढे येतो. अविनाश मामा म्हणतो की अरे ही बाई तर पहिल्यापासूनच अगदी कटकारस्थानी आहे अर्णव, कारण ह्या बाईने जे काही केलेलं आहे तर तू तर तिला एका आईप्रमाणे मानतोस, पण ती तशी लायकीची नाही. कारण इने तुझ्या आईने जे दागिने दिलेले आहे ते सगळे दागिने घेऊन फक्त तुमचा अगदी वापर करून तुमच्या सगळं काही म्हणजे आत्तापर्यंत पालन पोषण आहे तर इने केले असं दाखवलं. पण अरे तुमच्या आईने मात्र हिच्याकडे दागिने वगैरे सगळं काही पैसा अडका दिलेला होता, त्याचाच वापर करून मात्र फक्त इने तुम्हाला सांभाळलं आणि कधीही अगदी माया केलेली नाही. फक्त खोटं नाटक करत ही तुमच्याशी आली आणि हे सर्व मला तुला सांगायचं होतं, पण मी सांगू शकलो नाही. आता अर्णवला मामीचा इतका राग येतो, तो म्हणतो की मामी चल चालती हो, या घरात राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही. तू माझ्या आईवडिलांचा संसार का उद्ध्वस्त केला असेल, त्यांची काय चूक होती ग? आणि आज मात्र मी ईश्वरीला कारणीभूत मानतो. तुझ्यामुळे मामी मी ईश्वरीला अगदी माझी बायकोसुद्धा मानत नाही. आमच्यामध्ये जे कारस्थान झालेलं आहे ते केवळ तुझ्यामुळे आमच्यामध्ये दुरावा आहे, म्हणून चक्क आज ईश्वरीची तो माफी मागतो आणि ईश्वरीला आता म्हणतो की तुझ्या आईला इथे घेऊन ये. अगदी मोठ्या मानाने मला त्यांची माफी मागायची आहे. बिचारीची काही चूक नसताना आतापर्यंत खूप काही त्यांनी भोगलेलं आहे. आता मात्र वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद होते. त्यानंतर आता इकडे राकेश अजून सुद्धा घरी आलेला नाही, म्हणून आता अंजलीला खूप टेन्शन येतं. एकामागून एक असे दिवस जात असतात. राकेश तसतसा आता तिकडे त्या रियाकडे जात असतो, कारण त्याला रियाची सगळी काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊन आता त्या रियाचा खून करायचा असतो आणि तिचे सगळे काही दागिने वगैरे आहे तर ते दागिने वगैरे पैसा अडका सगळं काही चोरून तो आणत असतो. आणि एक ना एक दिवस मात्र आता हे रियाच्या सगळं काही लक्षात यायला सुरुवात होते, कारण आपण जेथे पैसे दागिने ठेवलेले आहेत तर तेथे नसतात. मग नक्की आता ही चोरी कोण करत आहे? आता ह्या राकेशशिवाय या घरामध्ये दुसरं कोणी येत नाही, कारण आता तिने त्या म्हणजे राकेशने तिला आपलं खोटं नावसुद्धा सांगितलेलं आहे की सर्वेश, म्हणून तो सर्वेश नावाने तिकडे ओळखला जात आहे. आणि आता रियाला आता याचा इतका राग येतो. रिया म्हणते की आजपर्यंत त्याने आपल्या घरातून इतक्या चोऱ्या केल्यात, म्हणजे आता हा माणूस किती फसवगिरी आहे. आज आपण त्याला रंगेहात पकडायचं, रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायचं, म्हणून मात्र रियाने प्लॅन केलेला असतो. अगदी दारूचं जे आहे दारूची बॉटल वगैरे घेऊन पार्टी करायची असं ती राकेशला म्हणते आणि राकेशला मात्र बरोबर त्यामध्ये कसं अडकवते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आता रिया मात्र ही अंजली बरोबर आता ह्या राकेशचं भांडं तर फोडणार आहे आणि अंजली समोर मात्र सत्याचा उलगडा करून ह्या राकेशला त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे. कारण जेव्हा शलाकाचा मर्डर करून त्याला असं वाटतं की मी रियाचा मर्डर करेल, पण रिया काही कमी नसून रियाने बरोबर त्याला रंगेहात पकडून दिलेला आहे. आणि शेवटी मात्र आता अर्णवसमोर सत्याचा उलगडा एका उदयकांतमुळे झालेला आहे. उदयकांतने सत्याची कबुली देऊन आता मामीचं भांडं तर फोडलं.
पण मामी आता हातापाया पडून मात्र आता ह्या अर्णवची माफी मागणार असते, पण तरीसुद्धा अर्णव माफ न करता तिला जेलमध्ये नेणार आहे. आणि आता आकाशसुद्धा आपल्या आईशी असणारे सगळे काही संबंध तोडून शेवटी नक्की पुढे काय होणार आहे यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की आपला व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तुहेरी मात्र मितवा याचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. धन्यवाद.